नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीचं जे पाली भाषेचं पुस्तक आहे त्या पुस्तकातला 5वा धडा कोसीय जातक याच्यावरती आज आपण अभ्यास करणार आहोत. मागे आपण 4 व्हिडिओ 9वीच्या वर्गावरती केला आहे पुस्तकावरती. त्यातला हा 5वा धडा आहे. हा धडा तसा म्हणायला तर सुत्त पिटकातला जो 5वा खंड आहे, विभाग आहे, कुद्दक निकाय, त्यातले अतिरिक्त 15 ग्रंथ आधी होते, नंतर 3 ग्रंथ अधिक ऍड करण्यात आले. म्हणजे एकूण त्याच्यामध्ये 18 पुस्तकं येतात. या पुस्तकांपैकी एक पुस्तक म्हणजे जातक, एक खंड म्हणू, विभाग म्हणू, जातक. या जातकातली ही कोसीय जातक म्हणून आपल्याला अभ्यासाला ही कथा आलेली आहे. खूप छोटी आहे. आपण अभ्यास करू त्याचा. ह्या व्हिडिओच्या शेवटला आपण त्याची शब्दार्थ पण देणार आहोत, अर्थ देणार आहोत. पालीमधून मराठीमध्ये अनुवाद करतोय सुरुवातीला. ज्यांना नोटिंग करायचं आहे त्यांनी नोटिंग करायचं आहे. आपण सुरुवात करत आहोत. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की प्रस्तुत पाठ हा जातक ग्रंथातून घेतलेला आहे. व्यक्तीच्या तिच्या कर्माचे निश्चित असे फळ मिळते. म्हणजे प्रत्येक गोष्टीला विपाक आहे. कर्म विपाक जो आपण सिद्धांत आहे बौद्ध धर्मामध्ये तो इथे सांगितलेला आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपले कार्य योग्य वेळी केले पाहिजे. कोणतेही काम अवेळी केले तर इच्छित फळ मिळत नाही. एवढेच नव्हे तर एखाद्या वेळी अवेळी केल्याने त्याचे चांगले फळ मिळण्याऐवजी दुष्परिणामच भोगावे लागतात, हे या पाठात सांगितलेले आहे. म्हणजे कुठलाही कर्मविपाक जसं सांगितलं गेलेलं आहे तसं सांगितलं गेलं आहे की प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते. त्या वेळेनुसार ते काम किंवा ते एखादे कार्य केले पाहिजे. अवेळी केलं नाही पाहिजे. जर अवेळी केलं तर त्याचा दुष्परिणाम तुम्हाला भोगावाच लागतो. किंवा एखादी जी गोष्ट आहे आपल्याला करायची आहे त्याचा योग्य वेळ न केला तर कशा प्रकारे त्याचा दुष्परिणाम भोगावा लागतो त्याचा हा कथा ही सांगण्यात आलेली आहे. ही कथा तशी म्हणा गेली तर 226वे जातक आहे, कोसीय जातक. आपण अभ्यास करायला सुरुवात करूया. अतिते वाराणसी राजा अकाले निखमित्वा उय्याने खंदावारं निवेसेसी. अशा प्रकारची पहिली ओळ लिहिलेली आहे त्याच्यामध्ये. अतिते वाराणसी राजा अकाले निखमित्वा उय्याने खंदावारं निवेसेसी. पालीमध्ये तसा म्हणाला तर भूपाला शब्द वापरला जातो राजासाठी, पण इथे असं ह्या पुस्तकामध्ये हा शब्द वापरला. अतिथे वाराणसी राजा, वाराणसी भूपाल पण आपण म्हणू शकतो. अकाले निखमित्वा अय्याने खंदावारं निवेसेसी. इथे लक्ष घ्या मित्रांनो की काही पाली शब्द जसे तसे मराठीमध्ये आलेले आहे. म्हणजे पाली ही उत्तम म्हणू शकतो आपण मराठीची एक प्रकारची, की काही पाली शब्द मराठीमध्ये आले त्याचे काही अर्थ आपण लगेच जाणतो किंवा समजतो. एक्झॅक्टली अर्थ समजायला थोडा वेळ लागतो, पण जेव्हा ते फ्लोमध्ये आपण जे बोलतो तेव्हा काही शब्द अकाले आहे, अतीत आहे, उय्याने आहे, हे शब्द मराठीमध्ये पण काही प्रमाणामध्ये वापरतो. अतीत हा शब्द आपण कधी वापरतो की समजा आपण बुद्ध धम्म संघ वंदना जेव्हा म्हणतो तेव्हा अतीत ए बुद्धा, एच बुद्धा अतीताच, एच बुद्धा अनागता, पचुपन्नाच ए बुद्धा अहं वंदामी सबदा. इत्यामध्ये अति शब्द आहे. अतीत म्हणजे भूतकाळाचा हा शब्द अतीत म्हणून वापरला जातो. तर ह्या वाक्याचा अर्थ असा आहे की भूतकाळात वाराणसी राजा अकाले योग्य वेळ न पाहता किंवा अवेळी निखमित्वा उय्याने खंदावारं निवेसेसी, म्हणजे आपल्या महालातून बाहेर पडून वनात एका झाडाखाली मुक्काम करतो की बसतो. का करतो हे पुढे आलेले आहे. तस्मी काले उलुकु सुकुनो वेलगुंभं पविसित्वा नीलिई, म्हणजेच त्या काळात एक घुबड बांबूच्या जाळीत जाऊन लपतो. काकसेना आगंत्वा निखंतमेव तं घन्निसामाती परिवारेसी. काकसेना, काक हा शब्द मराठीमध्ये आपण काय म्हणून वापरतो, कावळा म्हणून वापरतो. तेव्हा काकसेना म्हणजे कावळ्यांची सेना, कावळ्यांची टोळी. आगंत्वा येऊन म्हणते. निखंतमेव तं घन्निसामाती परिवारेसी, म्हणजेच
हा बाहेर येईल तेव्हा आपण त्याला पकडू, म्हणून त्या घुबडाला ते घेरतात. म्हणजे त्या ज्या जाळीमध्ये तो घुबड जाऊन लपलेला आहे त्या जाळीला तिला घेरतात. पुढे असं आहे, सूर्यथ गमनं अनोलेखित्वा व अकालस्यैव निखमित्वा पलायितुम आरभी. म्हणजेच तो म्हणजे तो सूर्यथ गमनं अनोलोकित्वा व अकालस्यैव निखमित्वा पलायितुम आरभी. इथे तुंग प्रत्यय लागलेला आहे. जे हे व्हिडिओ अभ्यास करतात आहेत त्यांच्यासाठी जे पाली भाषेचा अभ्यास आहे, इथे हा तू हा प्रत्यय लागलाय. तो कशासाठी वापरला, तुंग हा प्रत्यय जो आपण यूज केलेला आहे तो कशासाठी केला त्यासाठी कमेंट करायचा आहे. याचा अर्थ असा होतो, घुबड चांगला मार्ग नीट न पाहता व योग्य वेळ न पाहता बाहेर पडतो व पळून जाण्याचा प्रयत्न करतो. आता त्याला माहिती आहे की आजूबाजूला आपल्या सगळे कावळ्यांची सेना आहे, कावळ्यांची जी टोळी आहे, जी सेना आहे त्यांनी आपल्याला घेरलेलं आहे. पण अशा वेळी तो योग्य वेळ न पाहता म्हणजे तो तिथे न थांबता कुठलाही विचार न करता तिथून जाण्याचा प्रयत्न करतो. अथंग काका परिवारेत्वा तुंडेही कोटेंता परिपातेंसु. अथंग काका परिवारेत्वा तुंडेही कोटेंता परिपातेंसु. म्हणजेच तेव्हा कावळे त्याला सर्व बाजूने घेरतात, तुंडेही चोचीने मारतात आणि त्याला खाली पाडतात. अथंग काका परिवारेत्वा तुंडेही कोंटेंता परिपातेंसु. म्हणजेच तेव्हा कावळे त्याचा सर्व बाजूने घेरतात, चोचीने मारतात आणि त्याला खाली पाडतात. किन्नु खो पंडित इमे काका कोसियं परिपातेंती. म्हणजेच याचा शब्द अर्थ आहे की राजा बोधिसत्व आमंत्रित्वा, राजा बोधिसत्व आमंत्रित्वा किन्नु खो पंडित इमे काका कोसियं परिपातेंती ती पुच्छी. अशा प्रकारचा शब्द आहे. म्हणजे राजा बोधिसत्व आमंत्रित्वा म्हणजे राजाने बोधिसत्वाला बोलावून विचारले, किन्नु खो पंडित इमे काका कोसियं परिपातेंती ती पुच्छी. म्हणजे अशा प्रकारे विचारलं की काय विचारलं की पंडित ब्राह्मण म्हणजे ते पंडित हा शब्द त्याला पंडित आपण म्हणजे हुशार माणसा, पंडिता हे कावळे या कोसियाला किंवा घुबडाला का हल्ला करत आहेत, का त्याला खाली हल्ला करून त्याला खाली पाडत आहेत, का मारत आहेत, अशा प्रकारचा प्रश्न विचारतो. बोधिसत्व अकाले महाराज अत्तनो वसन्नठाना निखमंतु एव रूपम दुःखं पटिलभंती एव. काय म्हणतो महाराज की बोधिसत्व म्हणतो, महाराज जो आपल्या राहण्याच्या ठिकाणाहून अयोग्य वेळी म्हणजे वेळ न पाहता बाहेर पडतो त्याला अशा प्रकारचे दुःख भोगावे लागतेच. म्हणून अयोग्य वेळी स्वतःच्या निवासस्थानातून बाहेर पडणे योग्य नाही, अशा प्रकारचं बोधिसत्व म्हणतो. अकाले महाराज अत्तनो वसन्नठाना निखमंतु एव रूपम दुःखं पटिलभयंती. बोधिसत्व म्हणाले, महाराज जो आपल्या राहण्याच्या ठिकाणावर अयोग्य काळी वेळ न पाहता बाहेर पडतो त्याला अशा प्रकारचे दुःख भोगावे लागतेच. म्हणूनच अयोग्य वेळी स्वतःच्या निवासातून बाहेर पडणे योग्य नाही. तस्मा अकाले अत्तनो वसन्नठाना निखमितुंत न वठ्ठती. अशा प्रकारची गाथा आहे. तस्मा अकाले अत्तनो वसन्नठाना निखमितुंत न वठ्ठती. म्हणजे अयोग्य वेळी स्वतःच्या निवासातून बाहेर पडणे योग्य नाही, अशा प्रकारचा तो गाथा म्हणतो. आता आपणही पाहतो कधी कधी की आपणही योग्य काळ वेळ न पाहता कधी कधी बाहेर जातो, कुठल्या तरी कामासाठी जातो वेल एंड गुड. पण आपले विद्यार्थी किंवा आपले पालक, आपले मुलं हे कधी कधी आपल्याला न सांगता हे बाहेर जातात. आपल्याला कधी सांगतात आई मी बाहेर जातोय, पप्पा मी बाहेर जातोय,
आणि आई वडील हा हा म्हणतात. पण अशा वेळी आधी सुरुवातीला एक वेळ होती की 7च्या आत घरात असं म्हणत होते. आता ते का म्हणत होते त्याच्यासाठी वेगळा अर्थ आहे तो, पण तो खूप महत्त्वाचा संदेश होता. आपली मुलं शाळेत जातात, कॉलेजला जातात, दुपारचे येतात, जेवतात किंवा संध्याकाळचे येतात, खातात पितात, 2 तास आराम केला किंवा खेळले वेळ तर त्यांना पुन्हा ते घरी असलेच पाहिजे. ते बाहेर पडले नाही पाहिजे. तुम्ही म्हणाल की तुम्ही आमच्यावरती जबरदस्ती करता, हे करता, तसं काही नाही मित्रांनो. की अवेळी म्हणजे कुठलंही योग्य कारण न करता तुम्ही जर बाहेर जात असाल तर अशा प्रकारची जे बोधिसत्व म्हणतोय, अवेळी बाहेर पडल्यामुळे त्याला दुःख भोगावे लागते. उदाहरणार्थ आज आपण बघतो आजूबाजूला की बरेच अप्रसंग म्हणू शकतो किंवा वाईट प्रसंग बाहेर चालू असतात, जे मुलांना बघणं योग्य नाही किंवा तिथे थांबणं योग्य नाही, तरी पण आपली मुलं त्या साईडला जातात. आता आपण लेटेस्ट उदाहरण पाहिलं तर काही रेव पार्टीज चालू आहेत सध्या, तिथे अल्पवयीन मुलांना आता पकडलं गेलेलं आहे. तर आपली मुलं आपल्याला न सांगता कुठे बाहेर जातात कुठे नाही जातात त्यांचे लक्ष ठेवणं पालकांची खूप मोठी जबाबदारी, म्हणजे एक प्रकारचा एक मोठा टास्क किंवा त्यांच्यावरती आलेला आहे. अशा प्रकारचं आपल्याला माहिती पडलं पाहिजे की आपले मुलं योग्य संगतीत आहे की नाही, ते कुठे जातात कुठे नाही जातात ही माहिती तंतोतंत माहिती पालकांना असलीच पाहिजे. कारण जसं ह्या जातकामध्ये सांगितलं की अयोग्य वेळी म्हणजे कुठलाही वेळ न पाहता आपली मुलं जर 10-10, 11-11, 12-12 वाजेपर्यंत जर बाहेर राहत असतील तर पालकांना त्याचा विचार करणं गरजेचं आहे. आजूबाजूचं वातावरण आपल्याला पोषक नाही आहे. त्या अपोषक वातावरणामध्ये जर मुलं आपली बाहेर गेली तर त्यांना दुःख होणार आहे, पण शेवट त्याचा परिणाम हा संपूर्ण कुटुंबावरती भोगावा लागतो. आपण हे अनुभवलेलं आहे, आताच्या जगामध्ये बघतोच आहोत. त्यामुळे जो बोधिसत्व म्हणतोय की अवेळी म्हणजे योग्य वेळ न पाहता जो बाहेर जातो त्याला दुःख भोगावं लागतं. यासाठी पालकांनी खूप मोठी जबाबदारी आलेली आहे की आपल्या मुलांना योग्यता कोणत्याही अपरात्री बाहेर पाठवू नये. जर त्यांच्यासोबत तुम्ही असाल तर ठीक आहे, नो प्रॉब्लेम. कुठल्या तरी कामासाठी जर जात असेल तरी ठीक आहे, पण सांगतोय स्टडीसाठी आणि जातोय बाहेर, तर ह्या ठिकाणी आपल्याला लक्ष ठेवायला पाहिजे मुलांवरती की खरंच मुलगा आपला स्टडीसाठी जातोय की कुठे बाहेर जातोय, ह्याच्यावरती पालकांनी लक्ष ठेवलं पाहिजे. हे बोलून आता आपण पुढच्या घाटीवर जाऊ. इममत्थं पकासेंतो इमं गाथा द्वय माह. इममत्थं पकासेंतो इमं गाथ द्वय माह म्हणजे हा अर्थ स्पष्ट करता बोधिसत्वाने पुढील 2 गाथा सांगितल्या. काले निखमना साधू ना काले साधू निखमनो अकाले नाही निखम्म एक कंपी बहुजनो. म्हणजे योग्य वेळेला बाहेर पडणे हे चांगले असते, अयोग्य वेळेला बाहेर पडणे उचित नाही. कारण अयोग्य वेळेला जर एखादी व्यक्ती घराबाहेर पडली तर ती स्वतःसह अनेकांनाही संकटात टाकू शकते. जसं मी आता म्हणालो की आजकाल जे आपले कोणी आहे, पालक असू दे, मुलं असू दे किंवा उपासक किंवा उपासिका असू दे, जे योग्य वेळेला बाहेर पडणं हे चांगलंच असतं. म्हणजे तुम्ही जर रविवारचा दिवस बघू आपण, तर सकाळी वंदन विहारात या, कुठे बाहेर जातात तिथे बाहेर जाणं चांगलं आहे, पण अयोग्य वेळेला बाहेर पडणे उचित नाही. म्हणजे समजा एखादा काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे, लेटेस्ट उदाहरण म्हणजे मेगा ब्लॉक घेऊया आपण. 11 नंतर आपला मेगा ब्लॉक चालू होतो ट्रेनचा, तर त्यावेळी बाहेर पडणं तर तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे. त्यासाठी योग्य नियोजन केलं, 10च्या आतमध्ये घरातून बाहेर पडलं तर आपण आपले योग्य म्हणजे जे आपल्याकडे जायचं तिथे पोहोचू शकतो. पण जर तुम्ही 11 नंतर बाहेर पडलात, जर ट्रेननी जायचं असेल आणि मेगा ब्लॉक असेल तर तुम्हाला तो प्रॉब्लेम होणारच आहे. त्यासाठी अयोग्य वेळेला बाहेर पडणे उचित नाही. कारण अयोग्य वेळेला जर एखादी व्यक्ती घरावर पडली तर ती स्वतःचा अनेकांना संकटात टाकू शकते. म्हणजे वाया जावं लागतं आपल्याला. समजा आपल्याला जायचं असेल कुठे, बोरीवलीला जायचं असेल, चेंबूरपासून बोरीवलीला जायचं असेल, तर मग ते तुम्ही मेगा ब्लॉक असेल तर ट्रेननी आपण कसं करतो, कुर्ल्याला जातो, कुर्ल्यावरून दादरवरून आपला बोरिवलीला जातो. पण आता काय करणार आहे की आपल्याकडे आता साधनच नाहीये, तर जायचं कसं, हा प्रॉब्लेम येतो. मग आपल्याबरोबर परिवार असेल तर त्यांना पण प्रॉब्लेम होणार.
त्यासाठी सांगितलं योग्य वेळेला बाहेर पडणे हे चांगले असते, अयोग्य वेळेला बाहेर पडणे उचित नाही. सेम सिच्युएशन रात्री पण येते. जेव्हा आपण एखादी मेजवानी असेल संध्याकाळचं आपण आटोपल्यानंतर तर बाहेर पडणं कितपत योग्य आहे ह्याचा विचार पालकांनी उपासकांनी केलाच पाहिजे. न किंची अथंग जातेती तंकसेना व कोसियं धीरोच विधि विधानंयु परेसं विवरंतंगु सब्बा मित्ते वसिकत्वा कोसियो व सुखी सिया. म्हणजे ज्याप्रमाणे कावळ्यांची टोळी त्या कोसियाला काही उपयोग न करता मारते, तसे जो शहाणा माणूस योग्य नियम आणि काळ समजून कृती करतो, जो दुसऱ्यांचे गुपित उघड करत नाही, सर्व मित्रांना वश करतो, तोच कोशियाप्रमाणे सुखी राहू शकतो. अशा प्रकारचे सांगितलेलं आहे. या कथेतून आपल्याला काय सांगितलं गेलं म्हणजे ही छोटीशी कथा आहे. या कथेतून कुठलेही कार्य करताना योग्य वेळेची निवड किती महत्वाची आहे शिकवले जाते. आता एक उदाहरण घेऊया आपण, की समजा आपल्याला एखादं प्रेझेंटेशन करायचं शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये करायचं असेल, तर त्याची तयारी तुम्हाला आधीपासून करावी लागते. म्हणजे ती योग्य वेळ, म्हणजे आता समजा उद्या मला प्रेझेंटेशन करायचं, ती तयारी आत्तापासून केली पाहिजे. मी त्या ठिकाणी योग्य वेळेलाच पोहोचलं पाहिजे. 10चा टायमिंग असेल तर मला 10 वाजता तिथं 8:45 वाजताच पोहोचलं पाहिजे. सुरुवातीची आपलं प्रेझेंटेशन करण्यासाठी काय आपल्याला साधनं पाहिजेत. समजा लॅपटॉप आहे, मेमरी काय आपला पेन ड्राईव्ह असलं ते पाहिजे, कॉम्प्युटर आपला PC पाहिजे आपल्यासमोर किंवा लॅपटॉप पाहिजे. हे सगळं आपले साधनं घेऊन आपण 10 वाजेपर्यंत ते पोहोचलं पाहिजे. आपला कॉल टायमिंग समजा 10:15 पर्यंत, पण आपली संपूर्ण तयारी केली पाहिजे. पण जर आपण तिथे तयारी न करता 11 वाजता 12 वाजता गेलो आणि कुठलीही तयारी न करता आपण गेलो, तर आपल्याला आपलं प्रेझेंटेशन हे ॲक्सेप्टेबल होत नाही, शैक्षणिकदृष्ट्या सांगू शकतो. सेम एक्झाम्पल, आपली जेव्हा परीक्षा चालू असते तेव्हा आपल्याला 2 वाजता बोलवतात, 11 वाजता बोलवतात, त्यावेळीच आपल्याला तिथे पोहोचणं गरजेचं आहे, बिफोर टायमिंग. जर तुम्ही 11चा पेपर आणि 12 वाजता पोहोचला, तिथे तुम्हाला एंटर करता येत नाही तिथे. अशा प्रकारचं तुम्हाला प्रॉब्लेमच होणार आहे, दुःखच होणार आहे. तर योग्य वेळेची तुम्हाला निवड केलीच पाहिजे. राजा बोधिसत्वस्य वचनं श्रुत्वा निवत्ती. म्हणजे राजाने बोधिसत्वांचं हे वचन ऐकून तो राजाने त्याचा स्वीकार केला व तो मागे हटला. मग तो परत आपल्या घरी गेला, परत आपल्या राजवाड्यामध्ये गेला. अशा प्रकारची शेवटची ओळ आहे. ह्या कथेतून आपल्याला हे समजायला पाहिजे. जर आपले शिक्षक, आपले गुरु, आपले मार्गदर्शक जर तुम्हाला सांगत असतील, तर त्यांचं तुम्हाला तुमच्या बुद्धीला पटलं पाहिजे आणि तेव्हा तुम्ही त्याचा स्वीकार करून तिथून मागे हटलं पाहिजे. अशा प्रकारची स्टोरी आहे. तर कथा काय सांगते, तर एखादी व्यक्ती अयोग्य वेळेत कुठलाही निर्णय घेतो किंवा कृती करतो तर त्याचे परिणाम गंभीर होतो. फॉर एक्झाम्पल आपण सांगितलेलं आहे, घुबडाने रात्रीचा वेळ न पाहता दिवसा बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्याला कावळ्यांकडून मार खावा लागला. हे दुसरं आपल्या याच्यातून समज बोध होतो. त्यातून बोधिसत्वाने हा धड शिकवला की योजना, निर्णय आणि कृती ह्या योग्य वेळीच कराव्या लागतात. प्रत्येक गोष्टीला टायमिंग आहे, प्रत्येक गोष्टीला तुम्हाला शिस्त असलीच पाहिजे. आणि जर ती नसेल तर हे अशा प्रकारचे प्रॉब्लेम आपल्या आयुष्यामध्ये येणार, म्हणजे एक प्रकारचं दुःख होणार. तर ह्याच्यातून बाहेर निघण्यासाठी भगवान बुद्धांनी ही छोटीशी कथा जातकाच्या मार्फत तुम्हाला सांगितलेली आहे. तसं म्हणायला तर हे जातक खूप मोठं आहे, पण अभ्यासाच्या दृष्टीने फक्त तुम्हाला 9वीच्या पुस्तकामध्ये छोटीशी कथा दिली आणि आपण तेवढाच अभ्यास केलेला आहे. आता ह्या पुढे आपण इयत्ता 9वीचा जो 5वा धडा घेतलाय, आपण पुढे जाऊन 10वी आणि पुन्हा 9वीचे 7-8 पुढे आपण अभ्यास चालू राहणार आहे. तुर्तास हा धडा आपल्याला समजला असेल असे मी गृहीत धरतो. नाही समजला असेल तर कृपया मला कमेंट करा आणि योग्य ते हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्रत्येक विद्यार्थ्यांकडे, पालकांकडे पोहोचवण्याचे प्रयत्न करा. व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती करतो. आपल्या सर्वांच्या प्रती मंगल मैत्री व्यक्त करून आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. नमो बुद्धाय.